श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे ते सर्व काही दूर हो, हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की लाईक आणि शेअर करा. चला तर मग पाहूया आजचा व्हिडिओ. तर उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा आणि आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अशा काही वस्तू आणायच्या आहेत आपल्या घरामध्ये की जे लक्ष्मी, कुबेर आणि इंद्र या सर्वांना समर्पित आहेत. म्हणजे लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला घरामध्ये आणायच्या आहेत. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी भरपूर सेवा केल्या जातात. पण जर तुमच्याकडून कुठल्या सेवा जर घडणार नसतील किंवा तुम्ही जर म्हणजे जागरण वगैरे करायला लागतं कोजागिरीच्या पौर्णिमेच्या दिवशी, तर ते आपल्याकडून होणार नसेल तर आपण लक्ष्मी ला ज्या प्रिय गोष्टी आहेत त्या आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी घरी येऊन आलो तरी पण चालणार आहे. पहा, सेवा करण्यासाठी आपल्याला रात्रीचं जागरण वगैरे करायला लागणार. आणि कसं असतं की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी, कुबेर, इंद्र म्हणजे कसं सर्व जे देव असतात ह्या देवांना आपल्या पृथ्वीवरती त्या दिवशी वास्तव्य करत असतात. आणि मग ते पाहत असतात की कोण जागरण आहे, म्हणजे कोणत्या कोणत्या घरामध्ये जिथे जिथे जागरण चालू असतं तिथे तिथे ते जातात आणि भरभरून आशीर्वाद देतात की त्यांना ज्या गोष्टी हव्या आहेत त्या त्यांना देत असतात असं म्हटलं जातं. आणि असं आहे, त्यामुळे भरपूर लोक सेवा करतात आणि केले जातात. बऱ्याचशा प्रकारच्या सेवा केल्या जातात. आपण पहा, लक्ष्मी, कुबेर, इंद्र यांची पूजा वगैरे मांडणी केली जाते आणि त्यांच्या ते सेवा केल्या जातात. दूध वगैरे आटवलं जातं आणि ते प्रसाद म्हणून ठेवलं जातं आणि नंतर आपण स्वतः पण ग्रहण केलं जातं चंद्राच्या प्रकाशामध्ये. कारण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या अतिशय जवळ असतो. त्यामुळं कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा प्रकाश पडलेलं दूध म्हणजे चंद्राच्या प्रकाशात आटवलं जाणारं दूध हे ग्रहण केल्याने की चांगलं असतं. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या प्रकाशात जे दूध आटवलं जातं ते पिल्यालं चांगलं असतं. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. पण जर तुम्हाला कुठलीच गोष्ट करायला वेळ नसेल किंवा शक्य नसेल तर तुम्ही मी सांगेल त्यापैकी कुठली पण वस्तू जरी घरी आणली तरी पण चालेल. कारण लक्ष्मीप्रिय जरी गोष्टी आपण घरामध्ये आणल्या तरी पण चालणार आहेत. तर पहिली वस्तू आहे की कवड्या. पिवळ्या कलरच्या कवड्या असतात. तुमच्या घरामध्ये जर ऑलरेडी असतील तर तुम्ही काही आणायची गरज नाही आहे. पण नसतील तर आपल्याला 7 पिवळ्या रंगाच्या कवड्या असतात पहा, त्या आपल्याला घेऊन यायच्या. कारण कवड्यांची उत्पत्ती ही समुद्रातून आहे आणि लक्ष्मी माता ही म्हणजे समुद्रातूनच आलेली आहे. त्यामुळं आपल्याला समुद्रप्रिय म्हणजे लक्ष्मी मातेला कवड्या खूप प्रिय आहेत. त्यामुळे आपल्याला कवड्या घेऊन यायच्या आहेत. त्यानंतर पहा, दक्षिणवर्त शंख आहे, तो पण आपण घेऊन येऊ शकतो या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी. त्यानंतर पहा, अजून म्हणजे आपण श्रीयंत्र जर आपल्याकडे नसेल तर आपण श्रीयंत्र घेऊन येऊ शकतो. आपल्याकडे जर कुबेर यंत्र नसेल तर आपण कुबेर यंत्र पण आणू शकतो. कुबेर यंत्र आणि श्रीयंत्र आणण्यासाठी पण कोजागिरी पौर्णिमा हा अतिशय चांगला मुहूर्त आहे. कारण पुढे आपल्या पहा आता दिवाळीच येणार आहे. तर दिवाळीसाठी आपल्याला या पूजनासाठी आपल्याला सर्व वस्तू लागणार आहे. तुमच्याकडे जर लक्ष्मी मातेची मूर्ती नसेल तर ती पण तुम्ही घेऊन येऊ शकता किंवा लक्ष्मी मातेचा सिक्का चांदीचा किंवा तांब्याचा म्हणजे तुम्हाला जे शक्य आहे तुमच्या बजेटनुसार तो तुम्ही घेऊन येऊ शकता. आणि श्रीयंत्र जर घेणार असेल तर पाहत आपल्याला कमळगट्ट्याची माळ पण एक लागणार आहे. कमळगट्ट्याची माळ म्हणजे कमळातलं बी जे असतं आणि ते बी आपण 108 बी एकत्र करून एक माळ बनवली जाते. आणि कारण श्रीयंत्र जर घरामध्ये असेल तर श्रीयंत्रावरती आपल्याला कमळ व्हावं लागतं. कारण लक्ष्मी मातेला कमळ खूप प्रिय आहे. त्यामुळे मग आपल्याला रोज कुठून कमळ मिळणार आहे तर आपण काय करायचं आहे, ती कमळगट्ट्याची जी माळ आहे ती आपण श्रीयंत्रावरती अर्पण करायची आहे. तर आपल्याला कमळगट्ट्याची माळ जरी आपण घेऊन आलो तरी पण चालणार आहे. अशा भरपूर गोष्टी आहेत की ज्या लक्ष्मीप्रिय आहेत त्या आपण आपल्या घरामध्ये किंवा ज्या नाही आहेत आपण भरपूर दिवसांपासून म्हणत असतो की आपल्याला हे देवपूजेसाठी आणायचं आहे, ते देवपूजेसाठी आणायचं आहे, ते पण आपण आणू शकतो. कारण लक्ष्मी मातेला आपण जर लक्ष्मी माते समजा जागरण करून पूजा अर्चा नाही करू शकलो तर आपण या पद्धतीने पण करू शकतो. आणि तसंही आता यावेळेला खंडग्रास म्हणजे चंद्रग्रहण आहे, या वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण आहे. तर पहा, भरपूर लोक जागरण करणारच आहेत आणि सेवा करणारच आहेत. पण ज्यांना शक्य नाही, आता आजारपण वगैरे असतं तर आपल्या गोळ्या वगैरे घ्यायला लागतात तर ते झोपून घेतात. तर अशा प्रकारे आपण या सेवा केल्या तरी पण चालणार आहे. कारण कुठली एखादी वस्तू जरी आपण लक्ष्मी मातेची प्रिय आपण घरामध्ये आणली शुभ आहे. चला तर मग एवढीच मी तुमच्यासाठी माहिती घेऊन आले होते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.